रत्नागिरीत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मराठा ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यांवर सरकारची भूमिका स्पष्ट केली, तर लक्ष्मण हाके आणि मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या संवादातून सरकारसमोर मांडल्या पाहिजेत. सरकार दोन्ही समाजासोबत असून कोणावरही अन्याय होणार नाही अशी ग्वाही सामंत यांनी दिली. मराठा समाजाच्या दाखल्यामध्ये जाणीवपूर्वक अडथळा आणणाऱ्यांवर कारवाईबाबत एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितले, तर सरकारचे मराठा समाजाबद्दलचे निर्णय बदलले जाणार नसल्याचे स्पष्ट केले. राज ठाकरेंच्या भूमिकेवर प्रतिक्रिया देताना गैरसमज निर्माण होण्याचा आरोप त्यांनी केलाय, तर सुप्रीम कोर्टात योग्य न्याय मिळेल असा विश्वासही सामंत यांनी व्यक्त केलाय. लक्ष्मण हाके हे ओबीसी समाजाचं नेतृत्व करून ओबीसी समाजाला न्याय हक्क मिळण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मी अनेक वेळा सांगितले की आंदोलन करत असताना कोणी आंदोलन करते असू दे, त्यांच्याबद्दल नक्कीच मला तर त्यांच्याबद्दल कौतुक आहे, कारण ते अनेक वर्षानुवर्ष ह्या सगळ्या समाजासाठी काम करत आहेत. परंतु प्रसाद लाड हे लोकप्रतिनिधी आहेत, ते आमदार आहेत. त्याच्यामुळं प्रत्येक संघटनात्मक पदाचा आदर असला पाहिजे, ही प्रत्येकाची भूमिका असली पाहिजे. आणि म्हणून लक्ष्मण हाके साहेब असतील, मनोजदादा जरांगे साहेब असतील, ह्यांच्या ज्या काही मागण्या आहेत ते त्यांनी संवादातनं सरकारकडे मांडल्या पाहिजेत. सरकार नक्की ओबीसी समाजाबरोबर आणि मराठा समाजाबरोबर आहे. अनेक वेळा मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलेलं आहे, उपमुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलेलं आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की काल एक माझा कॉल जो मनोज जरांगे यांच्याबरोबर व्हायरल झाला मीडियावर, त्याच्यामध्ये मी स्वतः पुढाकार घेतला होता आणि सरकारचं मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये किंवा दाखल्याच्या संदर्भामध्ये कुठं चुकलं आहे हे बघण्याच्या दृष्टीनं मी त्यांच्याशी बातचीत केलेली होती. त्यांचे जे काही गैरसमज झाले ते आम्ही नक्की दूर करू. मराठा समाजाच्या दाखल्याच्या बाबतीमध्ये जाणीवपूर्वक जर कोण अडचण करत असेल तर त्याच्यावर देखील काय उपाययोजना करायची हे देखील माझं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांशी बोलणं झालेलं आहे. मुख्यमंत्री महोदय देखील या सगळ्यावर नजर ठेवून आहेत. विखे पाटील साहेबांशी देखील आमची चर्चा होणार आहे आणि बावनकुळे साहेबांशी देखील मी चर्चा केलेली आहे. आणि बावनकुळे साहेबांनी देखील स्पष्ट पद्धतीनं असं सांगितलेलं आहे की काहीतरी गैरसमजातनं ह्या गोष्टी घडत आहेत. सरकारनं मराठा समाजाच्या प्रती घेतलेले निर्णय हे बदलण्याचा महायुती सरकारचा कुठचाही प्रयत्न नाही आणि तसं होणार नाही. पण हे सगळं करत असताना ओबीसी समाजावर देखील अन्याय होणार नाही ही महाराष्ट्र सरकारची भूमिका ही पहिल्यापासूनच आहे. आणि म्हणून तो व्हिडिओ आपण बघितल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल की काही एकनाथ शिंदे साहेबांबद्दल देखील गैरसमज पसरवण्याचे काही लोक प्रयत्न करत आहेत. ते मी आत्मविश्वासानं मनोज जरांगे पाटलांना सांगितलं की अशा पद्धतीनं एखाद्या आंदोलनाच्या विरोधात एकनाथ शिंदे साहेब जाऊच शकत नाहीत. सरकारची ती आमची भूमिकाच नाही हे सिद्ध करण्यासाठी मी त्यांना फोन केलेला होता. परंतु सगळ्याच नेते मंडळींना मला विनंती आहे की आपला महाराष्ट्र हा एकसंघ असलेला महाराष्ट्र आहे. त्याच्यामुळे जातीपातीच्या राजकारणामध्ये उभ्या भिंती निर्माण होऊ नयेत याची दक्षता प्रत्येकाने घेतली पाहिजे. आम्ही सरकार म्हणून देखील घेतली पाहिजे. विखे पाटील यांच्यावर टीका करताना देखील त्यांनी म्हटले की विखेसारख्या माणसाला ही भाषा शोभते का? ओबीसी जागा झाला तर तुम्ही वाहून जाल असा देखील इशारा लक्ष्मण हाके यांनी दिलेला आहे. तसेच विखेंना आरक्षणाचं काय कळतं असं देखील ते म्हणाले. नाही, मी त्याच्यावरच सांगितलं मगाशी. एवढं आता जे मी बोललो त्याचा संदर्भच तो आहे की लक्ष्मण हाकेंशी जर चर्चा करायची असेल तर चर्चा देखील सरकार करू शकतं ना. त्याच्यामध्ये काय सरकारचा इगो नाही, पण सरकारची भूमिकाच ही आहे की कुठच्याही परिस्थितीमध्ये ओबीसीवर अन्याय होणार नाही, ओबीसीचं काही कमी होणार नाही, ही सरकारची भूमिका आहे. आणि मराठा समाजाला देखील 10% जे आरक्षण दिलं किंवा अन्य ज्या काही दाखल्याच्या बाबतीमधल्या भूमिका घेतल्या हे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजींनीच घेतलेलं आहे. त्याच्यामुळं या महाराष्ट्रामध्ये असलेल्या कुठच्याही जाती धर्मावर अन्याय होणार नाही ही महायुती म्हणून आमची भूमिका आहे. नाही, मी असं काय म्हणणार नाही. शेवटी एखाद्याचं काम खरोखरच अडचणीमध्ये सापडलं असेल तर तो सरकारला जाब विचारण्याचा अधिकार महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला आहे. राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा वहिनींची आणि प्रशांत किशोर यांची बैठक झाली. बैठक काय झाली याची तर्कवितर्क आम्ही सगळेच लावतो आहे. बरं, जरी मला माहिती असलं तरी त्यांच्या प्रदेशाध्यक्ष कोण बदलणार, कधी बदलणार हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत मामला आहे. प्रशांत किशोरजी सुनेत्रा वहिनींशी काय बोलले, सुनेत्रा वहिनी प्रशांत किशोरांशी काय बोलले, हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून 100% त्यांचाच अधिकार आहे. त्याच्यामुळे त्यांच्या पक्षामध्ये कोण प्रदेशाध्यक्ष आहे, कोण प्रदेशाध्यक्ष होणार नाही किंवा प्रशांत किशोरनी काय सांगितलं याच्यामध्ये डोकावण्याची आम्हाला काहीच गरज नाही. हे ठीक आहे ना, सरकारच्या विरोधामधली सुरुवात आहे नाही हे शेवटी जनता ठरवत असते. त्याच्यामुळं जनतेनं अनेक वेळा सिद्ध महाराष्ट्रामध्ये करून दाखवलेलं आहे की जनता महायुतीच्या सरकारसोबत आहे.
आणि मी मागच्या वेळी देखील सांगितलं आहे या सगळ्या बाबींमध्ये कुणीतरी राज ठाकरे साहेबांचा कोणीतरी फार मोठा गैरसमज करून दिलेला आहे आणि राज ठाकरे साहेबांच्या सोबत राहून काही लोक स्वतःचा पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. यामध्ये आपल्याला माहीत असेल की महानगरपालिकेला मनसेसारख्या अतिशय चांगल्या पक्षाचं नुकसान झालेलं आपल्याला बघायला मिळालं, परंतु मनसेच्या खांद्यावर चढून अनेक लोकांनी स्वतःची विजयी हंडी फोडली. त्याच्यामुळे कोणीतरी राज ठाकरे साहेबांचा गैरसमज करतं आहे आणि त्या गैरसमजातनं स्वतःचा पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करतो. राज ठाकरे भाजपवर टीका करताना ते म्हणाले, तुम्ही माहितीतले घटक पक्ष म्हणून विचारतो की भाजपनं अंतर्गत बाहेरचे शत्रू जे ते संपवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्यामध्ये आता अंतर्गत शत्रूच निर्माण व्हायला लागले. म्हणजे ही प्रोसेस आहे आणि हे होणार आहे आता, असं राज ठाकरेंचं म्हणणं. बघा नाही, जरतरच आहे ना. म्हणजे भाजपमध्ये हे होणार आहे, भाजपमध्ये हे होणार नाही, हे जरतरचे विषय आहेत. आणि म्हणूनच मगाशी मी सांगितलं की राजसाहेबांची भूमिका ही एकेकाळी माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी जी विकासाची कामं केलेली आहेत त्याच्या समर्थनाची देखील होती. त्याच्यामुळे त्यांचा काहीतरी गैरसमज झाल्यामुळं ते महायुतीच्या बाबतीमध्ये असं बोलत असतील. त्यांचा गैरसमज लवकरात लवकर दूर होईल. इतके असं म्हणतात की माझ्यावरती पाळ ठेवण्यासाठी काही अमेरिकेची एजन्सीची मदत सरकार घेते की काय, असा संशय मला आहे. याबाबत 4 दिवसापूर्वी आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी जे विद्यार्थ्यांचं आंदोलन केलं होतं त्या विद्यार्थ्यांच्या अनुषंगानं माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी काही ठोस निर्णय घेतले. त्याच्यामुळं त्या आंदोलनाचा आणि त्या संबंधितला विषय हा आमच्यासाठी संपलेला आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, रत्नागिरी.